उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये अजिबात भाज्या खाव्याशा वाटत नाही, जेवण करावंसं वाटत नाही. एवढंच काय तर किचनमध्ये उभं राहून स्वयंपाकसुद्धा करावंसं वाटत नाही. तर अजिबात गॅसचा वापर न करता मस्त अशी ही चुरमुरी भेळ बनवूया. तर इथे मी ज्या आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना, त्या घेतल्या. साधारण 8-10 पुऱ्या घेतल्या. त्यामध्ये थोडेसे चुरमुरे घातले, म्हणजेच आपले मुरमुरे. त्यानंतर इकडे मिक्स फरसाणसुद्धा घालून घेतलं. त्यानंतर कांदा घातला, मस्त असा बारीक कट केलेला. कांदा झाला की टोमॅटोसुद्धा घालून घेतला. टोमॅटोसुद्धा छान असा बारीक कट करून घेतलेला होता. त्यानंतर यामध्ये बटाटे जे आहेत 2 उकडवून घेतलेले होते. थंड झाले की हातावर मस्त असे कुस्करून घातले. तर बटाटे घातले. त्यानंतर आता यामध्ये जिरा पावडर घातली, म्हणजे जिरे जे आहेत त्याची पावडर केलेली होती तीसुद्धा घातली. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. चवीनुसार मीठ घातलं, थोडंसं काळं मीठ. त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला. आता हे संपूर्ण जिन्नस जे आहे छान असे हाताने एकत्र करूया, कारण जोपर्यंत आपण कुठल्याही जिन्नस हाताने व्यवस्थित एकत्र करत नाही तोपर्यंत त्यामध्ये जी आहे व्यवस्थित अशी सगळी चव जी आहे एकंदरीत होत नाही. छान हाताने मिक्स केली. आता यामध्ये तुम्ही हवं तर काकडी, कैरी, त्याचसोबत तुम्हाला जर आणखीन काही यामध्ये ॲड करायचं असलं तर तुम्ही करू शकता. हवं तर तुम्ही फरसाण नसेल तर मग नायलॉन शेव घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, जेणेकरून सर्व चव जे आहे एकंदरीत तयार होतील आणि एकसारखे तयार होतील. तर अगदी 5 मिनिटांमध्ये अशी ही आपली चुरमुर भेळ जी आहे तयार होते. व्यवस्थित मिक्स केल्यावर पाहू शकता तुम्ही रंग काय सुरेख आलेला आहे आणि अगदी 5 मिनिटांमध्ये मस्त असा हा स्नॅक्स किंवा जबरदस्त स्नॅक्स जो आहे तयार झाला भेळीचा. खूप जास्त काही करायचं नाही आपल्याला, जे घरामध्ये आहे ते घालून अशी मस्त अशी ही चुरमुरी भेळ जी आहे तयार होते. आता ही चुरमुरी भेळ आपण ठेल्यावर खात आहोत, याचा फिलिंग घेण्यासाठी इथे मी जी कागदी प्लेट्स असतात ना त्यामध्ये इथे चुरमुरी भेळ जी आहे सर्व केली. कारण आपण ज्यावेळेस ठेल्यावर जाऊन भेळ खातो तर तिथे अशाच पद्धतीने देतात आणि मग आपण ठेल्यावरच खात आहोत त्याची फिलिंग येते. त्यानंतर वरून थोडेसे कांदा, टोमॅटो, थोडीशी जिरा पावडर, मिरची पावडर, थोडीशी शेव आणि मस्त असा हा वरून चाट मसालासुद्धा घालू शकता आणि छान अशी ही चुरमुर भेळ जी आहे तयार झाली. आता आणखीन एक प्लेट लावून दाखवते तुम्हाला. तर सर्वात अगोदर थोडीशी चुरमुर भेळ घातली. यामध्ये मस्त अशी ही चटकदार, लगेचच तोंडाला पाहूनच पाणी सुटेल अशी ही चुरमुर भेळ. तर चुरमुर भेळ घातली, वरून थोडासा कांदा, टोमॅटो, थोडंसं फरसाण, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पूड. तर अशाच पद्धतीने अजिबात गॅसचा वापर न करता अशी ही चटपटी, चटकदार ठेल्यावर मिळते त्याच पद्धतीची ही चुरमुर भेळ जी आहे तयार झाली. चुरमुर भेळ रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा. आणि ही रेसिपी त्यांना सगळ्यांना शेअर करा ज्यांना ही रेसिपी अजून माहीतच नाही.